आमच्या गावात पहिल्यापासून बैलगाड्याच्या शर्यती भरायच्या, 2-2 यात्रा भरायच्या. पूर्वी काय एवढं काय नसायचं की आणि बैल एवढे मागाचे वगैरे नसायची. गाय असायच्या गावात भरपूर. कोणची वासरं चांगली असली की ती पकडून आणायची, पळवायची. आणि पूर्वीपासून आमच्या गावात गाडे असायचे ना. जलमलापासून आम्हाला हा नाद आहे. ह्या क्षेत्रात आम्ही ऑटोमॅटिक वडल्या गेलो आणि हळूहळू नंतर काय व्हायला लागलं, म्हणजे बैल घ्यायला लागलो. मग चांगली बैल शोधायची, घ्यायची आणि मग त्याचं ते स्वरूप मोठं होत गेलं आणि यात्रेचं स्वरूप बदलत गेलं. पूर्वी यात्रा काय असायच्या 1-1.5 वाजता चालू व्हायच्या. आताची यात्रा याचं फास्ट झालं, बैल जास्त झाली, गाडे पण जास्त झाले. पूर्वी एवढे कसं ज्या त्या भागात जे ते राहायचे पायानी यात्रा असल्यामुळे आणि शेती करून गाडा व्हायचा. तीच बैल शेतीला पण वापरल्या जायची, तीच बैल पळवायला लागायची. लहानपणी लय बारीक असताना आम्हाला यात्रेत येऊन आम्ही चुरून लांबून जायचो. गाड्याच्या मागे पायी यात्रा असायच्या ना, तर आम्हाला बारीक आहे तुम्ही येऊ नका यात्रेला, मोठाली मुलं वगैरे असायचे, आमचे मित्र असायचे. पण ते हळूहळू त्या छंदात आम्ही पडत गेलो आणि नाद लागल्यामुळं सगळ्याला घरच्यांना बाया माणसं सगळ्यात त्याची आवड होती ना. पूर्वी शेंगा असायच्या, ह्या गोष्टी बैलांना चारायची आणि आता सारखं नव्हतं ना. पूर्वी टिप्सवर नसायचं बैलांना. ज्यावरची कडवळ वगैरे आली, बांडी आल्या, त्याच्यावर बैल तयार व्हायची. नंतर जसं जसं स्वरूप बदलत गेलं तसं बैलांना लोक जपायला लागली, रतीब वाढले, सगळं त्यांचं डॉक्टर दवा. पूर्वी काही नव्हतं ना, बैलाला लागलं तरी लवकर काय घरी उपचार चालू असायचे. मला आता लोक जेवायचे नाही, पहिला डॉक्टर आणतील लागलं तर. कालांतराने फरक वाढत गेला ना. ते एक गाडा एका गावात चालू असलं का त्याची आखी यंग पिढी त्या गाड्याबरोबर असते. त्यामुळे एकत्र राहतात, उठणं बसणं येणं जाणं. म्हणजे गाड्यामुळं गावात इकी राहते. पोरं सगळे बाकीच्या व्यसनाकडे जात नाही, काही होत नाही. आमदार खासदार असेल तर एका जिल्ह्यात ओळखतात, 2 जिल्ह्यात ओळखतात. पण बैलगाड्याच्या नादामुळे तुम्हाला 7 समुद्रपर्यंत ओळखतात, अख्ख्या महाराष्ट्रात ओळखतात. नाव रूप सगळं जेवढं आमदार खासदार मंत्र्याला ओळखीत नाही एवढं गाडा मालकाला ओळखतात. आणि तेवढी उलाढाल पण होती. आज पूर्वी जर एखादा बैल चांगल्या किमतीला विकला गेला, एखाद्या शेतकऱ्याची आयुष्याची 10 लाख 11 लाख रुपये आले तर त्याला मुंबईला जाऊन जी पेन्शन भेटायची ती गावाला भेटती. त्यांचं विचार ज्याचे छंद वेगळे, खेळ वेगळा, ज्याची आवड वेगळी, त्याच्या डोक्यात नाही ना. पण गावाकडचे एकोपा राहतो. म्हणजे गोरगरिबापासून तर सगळ्यांना याच्यातून रोजगार निर्मिती असं काही नाही. तुम्हाला जर एखादा छंद असेल तुम्ही तुमच्या पद्धतीने जोपासताय, म्हणजे नाव ठेवायचं त्याला कोणाला राईट नाही. आणि ह्या गोष्टीतून चांगलंच होतं, म्हणजे वाईट काय होतं असं काही नाही. उलट पोरं गाड्याच्या नादातल्या माझ्या हिशोबाने पिण्या खाण्यात बाकीच्या सवयीपासून वाचतात. माझ्या जर हिशोबाने जसं घरात आपला मुलगा असतो, पोरगा असतं, तसं आपण बैलांना जीव लावतो. त्यांना रतीब खाणं, प्रत्येक वेळेस सगळ्या गोष्टी, कधी कधी प्रोटीन, अंडी, दूध, ह्या गोष्टी आपण जसं पोराला पहिलवानाला जपतो तसं आज बैलांना जपतात. बैलांना उलट खादड जादा होती. पूर्वीसारखी खाणं नाही. आता लोक खर्चिक झाली, नादी झाली आणि ज्याचा छंद ज्याच्या पद्धतीने तो जोपासतो. लहान असो मोठा असो, त्याला ज्याची आवड आहे त्या पद्धतीने तो छंद जोपासतो. आणि गाडा एक खेळ आहे, म्हणजे त्याच्यातून जास्त डोक्यात हवा घालण्यासारखं काय नाही, एक छंद आहे. तरुण पिढीला माझं एकच सांगणं आहे की बैल घेत आणि शांततेत घेतला पाहिजे. बैल नेमका घेतला पाहिजे. घाईमध्ये गाडा कधी सक्सेस होणार नाही. शांततेत तुम्ही जर बैल घेतली तर ती सक्सेस होणार. म्हणजे बैल बघताना जात गोत सगळं गोष्टी बाई. परत पूर्वी मेडिसिन नव्हतं, आता मेडिसिनचा वापर झाला आहे. बैलाला कुठलं मेडिसिन आहे काय ह्या सगळ्या गोष्टी आताच्या नवीन पिढीने सगळं शोध लावला पाहिजे. बैल पळतोय म्हणून लगेच त्याच्या मागे पळून बैल घेऊन जमत नाही ना. तो उद्या टिकून पळायला पाहिजे. पूर्वी आमची बैल 15-15 वर्ष तीच बैल पळत होती आणि ती जर सावडा असेल ती 15 वर्ष टिकायची. आता असे झाले कंडिशन. आज बैल वर गेला घाटाच्या वर तर तो त्याचा बैल वेगळा होतो, ह्याचा बैल वेगळा होतो. असं पूर्वी नव्हतं. पूर्वी 15-15 वर्ष बैल दमली तरी बैल सावड तुटत नव्हती. लोक शब्दाला पक्की होती. तसं आता राहिलं नाही. लोकांचं कसं आहे, नवीन पिढीची घाई नाही पाहिजे. शर्यतीचं क्षेत्र असे तुमचा छंद आहे, पण तुम्ही कामधंदा बघून हे छंद जोपासले पाहिजे. आधी पैसे पाण्याने मजबूत होतलं पाहिजे. त्या गोष्टीवर लक्ष देऊन तुम्ही तुमचे छंद जोपासू शकता. समजा मी जर गाडा मालक नसतो तर मला कोणी जवळून गेलं तरी विचारलं नसतं, ओळखलं नसतं. एक गाडा मालक असल्यामुळं मला अख्ख्या जगात प्रसार झाला. जो पहिल्यांदाच आम्ही बारीक वासरं घेतली होती आदत मध्ये, दावडीचा घाट होता आणि इतिहासात म्हणजे पहिल्यांदाच 10-83 तिथं बारी झालती. की तो क्षण असा होता की सेकंदात आपण गाड्याला बघताना मी 83 बघितलं, 10 बघितलंच नाही. तर मी शॉक झालो की पहिलं लय पळाली एवढं कसं काय झालं. की इतिहासात त्या पहिल्यांदा 30 वर्षात की 10-83 बारी झाली. यात्रा कमिटीला प्रश्न पडला की आता सांगायचं काय. घाट 10 मिनिटं बंद झाला. ते आमचे मित्र होते मसाडे म्हणून, त्यांनी सांगितलं बुवा आता काय करायचं. तर मी काय म्हणलं, सगळ्या लोकांची तलब भागलेली आहे, आम्हाला काही एकटा गाडा पळवण्यात संध्याकाळी फायनल घेता येणार नाही. तुम्ही 12 सेकंदला आम्हाला देऊ शकता, पण घाटाचा राजा जो झाले ती 10-83 द्या. तिथून पुढे घाट आत यायला लागले नाही. त्याच्या आधी 30 वर्षात म्हणजे आमच्या आठवणीत की बाबा 12 सेकंदचा घाट कधीच 10-83 90 95 असा नव्हता झाला. मण्याचं माझं नातं म्हणजे आता काय बोलायचं, एखादं आपल्या घरात मुलगा असतो त्या टाईप असायचं. मण्याबशी जर गेलो आणि मण्याकडे गेलो नाही त्याला चोळलं नाही तर बैलाला राग यायचा. त्याचं माझं कनेक्शन होतं. आणि मी गेलो पहिला त्याच्यापाशीच जायचो. कुठून आलो ना त्याच्यापाशीच जाणार, पहिलं त्याला चोळणार. आणि जर समजा लय मित्र वगैरे आपण माणसात असलो त्याच्याकडे लक्ष नाही दिलं की त्याला राग यायचा. मण्या म्हणजे एक देवच होता, त्याला सगळं कळायचं. घाटात जरी गेलं कुठल्या सेकंदला कोणची बारी, पहिला
जर घाटाचा राजा नाही आला तर मन्या 100% संध्याकाळी फायनल एक नंबर करायचा. मन्या म्हणजे मन्याचं ना आपलं एवढं कॉन्टॅक्ट होतं की नजर जरी बैलाकडे पडली की बैलाला वाटायचं नानाने माझ्याकडे यावा सोळावा. मन्यामुळं 7 समुद्रापर्यंत ही ओळख पसरली. भरपूर गोष्टी मन्यामुळं सगळ्या गोष्टी म्हणजे नाव गाव म्हणजे ज्या अपेक्षा नव्हत्या त्याने सगळ्या अपेक्षा त्याने पुऱ्या केल्या. एखाद्याचं पोरगा नाही करणार एवढ्या त्याने केल्यात. पैसे वगैरे इगोन हो. पूर्वीच्या काळात भांडार निघत नव्हता आमचा, भांडार सुद्धा निघत नव्हता, पण ज्याच्या पद्धतीवर तो जपत होता. जर शर्यतीत जर तुम्ही पैसे मागायला लागले तर शक्यच नाही. आणि तुमच्याकडे 100 बैल जरी असले तुम्ही म्हणले मी इथं फायनल गाडीत, ते शक्य नाही. ह्या गोष्टी सगळ्या जुळून यायला लागतात. वरच्याचा तुमच्या डोक्यावर हात लागतो. ठरून कुठलीच गोष्ट होणार नाही. तुमची वेळ आल्याशिवाय काही होणार नाही. तुम्ही किती म्हणले ना, मी म्हणलं तर गाडा नाही. गाड्या बैलात मीपणा चालत नाही. उवारल्या भाऊ खंडोबाच्या मनात आलं, भाऊ सटवच्या मनात आलं, तुम्हाला चालत येणार. आणि जर त्यांच्या मनात तुमच्या हातातलं जाणार हे पण सांगतो. यात्रेला जायचं 2 दिवस सगळी घरची कामं उरकून सगळी तयारीत असतात. ज्याची कामं आधीच इथं यात्रेला जायचं 2 दिवस ते घरातले वारडणार नाही म्हणून सगळी कामं बिमं उरकून ज्याच्या पद्धतीने सगळी पोरं एक जीवानी येतात, एक जीवानी राहतात. आणि तसं संघटित असल्याशिवाय गाडा नाही ना. 1-10 माणसाचा थोडा गाडा आहे. मुलं लागतात, सगळं लागतात, सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं व्हायला लागतात. त्यामुळे गाडा म्हणजे संघटित विषय. जवळकर यांची बारी आली पाहिजे, 1 नंबरमध्ये झाली पाहिजे. प्रेक्षक वर्ग वाढतो. भाऊचं नाव जरी पुकारलं तर लोक पूर्वी पळत सुटायची. वडापाववालं असू द्या, बिळीवाले असू द्या, स्वतः गल्ला मोकळा सोडून फक्त बैल बघण्यासाठी, गाडा बघण्यासाठी एवढी समाज पळत होता. जबाबदारी वाढल्यामुळे त्यांचं सातत्य पण टिकवलं पाहिजे ना. आपण त्या पद्धतीवर आपण पण राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. आता काय होते, एखादा बैल डोक्यात घेतला 4 दिवस, 4 यात्रेत पोहतोय, 5 यात्रेत कमी होतोय. सातत्य बैलांमध्ये पण नाही राहिलं. मेडिसिनचा वापर झाला. पूर्वी जे खाली वळू होते तसे वळू राहिले नाही. इंजेक्शनामुळे बैल तशी क्वालिटीची येत नाही. लंपीमुळे एवढं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं की शासनाने त्याच्यात लक्ष घाला पाहिजे. लंपीमुळे दरवर्षी हजारो चांगल्या शर्यतीची 1 नंबरची बैल जातात. त्यामुळे सरकारने त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे. ठीक आहे, त्यांनी सरकारने फुकाट जरी इंजेक्शन नाही दिली, मेडिकलमधून जाऊन लोक स्वतःच्या पैशाने खर्च करून इंजेक्शन देऊ शकतात, डोस देऊ शकतात. पण ते सरकार त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. आज 5 वर्षात शेकडो 1 नंबरचे बैल, 1 नंबरचे जनावर या लंपीच्या आजारामुळे गेली. की शेतकरी लंपी झाल्यावर लाख रुपये खर्च करतो, तसं 2 आणि 4 हजाराचे इंजेक्शन आधी देऊ शकतो ना. त्याचं लसीकरण करू शकतो. आमच्या जेव्हा जीव आहे तेव्हा असं वाटणार नाही आम्हाला की हा नाद बास असं नाही. त्याच्यामुळे सगळं तुमची ओळख ह्या नादामुळे. तुम्हाला जग ओळखायला लागले. कुठं जरी गेलं तर लगेच मध्ये मान्याचं मालक आहे का तुम्ही. फार कुठं जाऊ दे, महाराष्ट्रात जाऊ दे, महाराष्ट्राच्या बाहेर गेलं तरी ओळखतात. छंद ज्या पद्धतीला कमी जादा होतो. सगळे काय देव नाही. कमी जादा अंतर होतं. कधी चांगले दिवस असतात, कधी जसं पावसाळा आहे तसा उन्हाळा आहे, उन्हाळा आहे तसा हिवाळा आहे. कमी जादा गाड्यात होते. पण असं कधी वाटलं नाही की थांबलं पाहिजे, असं नाही. एक नाद आहे आम्हाला, त्याशिवाय करू शकत नाही. घाटात जर नाही गेलं, घरी बसलं तर 10 वर्ष आयुष्य कमी होणार. आणि घाटात जर आम्ही पळालो तर आमचं आयुष्य 10 वर्ष वाढणार आहे पुढे. एक बैल पळाला तर 1000 बैल आंबवणं खात्यात, 1000 बैलांना जीव लावला जातो. पुण्याचं काम आहे. शंकराचे नंदी त्यांना जीव लावलेलं. पूर्वीच्या काळात पेंड वगैरे काही नसायचे. जेव्हा बैलांच्या किमती वाढल्या त्यामुळे तिथून पुढे लोक जीव लावायला लागली, पेंड रतीप चारायला लागली, सगळ्या गोष्टी झाल्या. छोटे गाडा मालकांनी पण त्याच्यात छंद, त्याचा मी काय सांगितलं तुम्हाला, छंद येतो जोपासलाच पाहिजे ना. आणि त्यांनी जर आज वासरं खोटं नाही आणली तर तुम्हाला आयतं कुठून भेटणार आहे. आणि आज एवढा नाद वाढला, 4-4 दिवस यात्रा व्हायला लागली. छोट्या मोठ्या शेतकऱ्यांच्या यामुळेच वाढायला लागले ना. त्यांनी खालून जाऊन बैल खर्चून ठेवून बाजारातून बैल आणली, शिकवली किंवा विकली किंवा पळवली. पण त्याच्यामुळे तर छंद वाढला ना. त्याच्यामुळे पहिला हिंदकेसरी तोच झाला होता. पहिल्यापासून त्याचं स्पीड भरपूर होतं. माझ्याकडे 22 बैल होती तरी तो कोणालाच पळून देत नव्हता. बैलाला लई ताकद नव्हती सुरुवातीला, काय नव्हती, पण स्पीड एवढं होतं की भयान स्पीड होतं की त्यामुळे प्रत्येक घाटात गेलो त्याने. घाटाचा राजा फायनल लहानपणापासून, त्याचं वय 15-16 महिन्याचं असं पहिल्या पार्टीने घेतला आमच्या गावाला आदतमध्येच. तेव्हापासून त्याने 1 नंबर पार आज 17-18 वर्षाचं वय होतं. आणि सातत्य टिकवणं हे सोपं नाही. आणि त्याला शर्यतीची त्याची भूक मिटत नव्हती. जर या घाटात आज बारीक केली तर दुसऱ्यांदा परत आला त्याच्या आतच त्याचं रेकॉर्ड तोच मोडायचा, अशी त्याच्या खासियत होती. त्याच्या लक्षात आलं ना वर आळं चांगलं आहे, सगळं चांगलं का, त्याची जीव प्राण लावून तो शर्यत करायचा. आणि वर गेला लई पळत नव्हता, त्रास देत नव्हता, मारित नव्हता. इथं रोज 25 गाड्या आल्या तर कोणी फोटो काढत होता तर तो त्याच्या पद्धतीवर राहायचा. बसला तर उठत नव्हता. त्याला पर्याय एखाद्या माणसाने सगळं कळायचं. जे मारहाण करतात, कुठं करंट देतात, अशा लोकांना आयुष्यात परत बैल लागणार नाही. माझं आज तुम्हाला सांगतो, खंडोबाचा भांडार आहे. खंडोबाची देणगी, ज्यांनी बैलांना मारले आणलंय. आम्ही पूर्वीपासून मार हा विषयच नाही. लोक काय विचित्र प्रकार करतात. त्यांनी बैलांना मारावं नाही, हाणावं नाही. आणि मारून बैल कुठं पळत असतो का? त्याच्या मनाने पळायचं ना त्याला. आणि त्यांनी जर ह्या चुका केल्या तर परत त्याच्या दावणीला दुसरा बैल नाही. आपलं आज सांगणे तुमच्या पत्त्यात. मारहाण करून करंट देऊन बैल पळत नाही. देवाने तुम्हाला एकदा दिले, देव देऊन बघतो. पुढचा बैल तुम्ही किती पैसे घाला, बैल परत तुम्हाला 1 नंबरचा लागणार. वारी झालेला आनंद आहे ना. तुम्ही 2 कोटी रुपये दिले एखाद्याला, म्हातारा माणूस असू, पोरगा असू द्या, कुणी असू द्या, त्याचा आनंद म्हणजे शब्द
शब्दात आणि पैशात आणि तेवढं म्हणजे कशातच मापता येत नाही. बारी झाल्यानं माणसाने 4 उड्या मारल्या का त्याचा म्हणजे वर्षभर आयुष्य वाढल्यासारखं आहे. बारीसारखं त्याचा एवढा आनंद कशातच नाही. उड्या मारून जो माणूस गाडा मालक वर जातो ना, तेवढा आनंद त्याला 2 कोटी रुपये दिले तरी नाही, एवढा आनंद आहे या बारी झाली ज्या घाटात. कित्येक ठिकाणी असे म्हणजे शॉक लागलं पाहिलं, आपल्या अपेक्षापेक्षा बी बारी आता आली की आपल्या डोक्यात नसलेल्या गोष्टी घडल्या. लिमगावला सगळ्या पोरांच्या उड्या बिड्या मारून झाल्या, मग मी उड्या मारताना दिसलेलो आहे त्याच्यात. पूर्वी असं असायचं, जर सावड झाली तर 15-15 वर्ष 30 बैल पळायची. समजा 3 बैल एकाची चांगली आणि एक बैल पाहुण्याचा किंवा सावड्याचा जर कमी असला तर तो बैल बदलत नव्हते. ते बैल 15 आमच्या 15-15 30-30 वर्षा सावडी ते बैल दमली तरी बैल सावड मोडत नव्हती. आताची पिढी एवढी फास्ट झाली, आज बैल पळाली उद्या परत एकत्र पळतील गॅरंटी नाही. वर घाटाच्या वर गेलं तरी सावड मोडती. म्हणजे आता असं पूर्वी जो लोक शब्दाला होती, सावड जपत होती, शब्दाला जपत होती. एखादा बैल जरी कमी असला तर तो अख्खा खोप 15-15 वर्ष थांबत होती, बदल होत नव्हता कधीच. मान्यामुळं बैलांमुळं आज जे नाव झालं, सगळ्या गोष्टी झाल्या. हे सगळे पुढचे जे आमचे सुरुवातीपासून म्हणजे चांगलेच नंदी होते, चांगले हिंदकेसरी होते. पहिली आता जिथं बाबा राक्षांनी भरली तिथं बोलर होती. 10 मिलीत परत 3 मध्ये मुलटमध्ये पण आपण 1 नंबरला राहिलो, 2 नंबरला राहिलो. परत पारनेरमध्ये 2च बक्षिसं होती, 20-20 होती. तिथं बोलरो 1 नंबर आपल्याच बैलांनी केले, 2 नंबर आपल्याच बैलांनी केला. ट्रॅक्टरच्या वेळेस पण तसंच झालं. ट्रॅक्टरचे 1 मिली सुद्धा एकत्र नव्हतं पूर्वी आणि सेपरेट बक्षीस द्यायचे. तर वाघोलीला 1 नंबर आपला आला, 2 नंबरचं पण बक्षीस बुलट पण आपल्याच बैलांना भेटली. आणि मग तिथून पुढे असे बक्षीस वाटप होती. पूर्वी स्टार्टला बाबा राक्षी यांनी भरले, त्याच्यात सगळं नियोजन एकदम योग्य होते. सेपरेट म्हणजे सेपरेट. पण मण्यामुळं भरपूर मोटारसायकली घाटाचा राजा असायचा, संध्याकाळची फायनल असायची. भरपूर बक्षिसं म्हणजे बक्षिसं गंती नाही एवढे बक्षिसं भेटली मण्यामुळं. ओळख आज अख्ख्या 7 समुद्रापर्यंत मण्यामुळं आपली झाली. 4 बैलाच कसं आहे, 4 बैलात बैल गरम लागतो. आता 3 बैल जुनी चांगली आहेत, त्याच्यात एक आपल्याला अंदाज आली वासरू चांगलं आहे. 3 बैलामध्ये एक वासरू टाकलं की ते शिकून जातं. 2-3 वाज शिकलं, पब्लिकमध्ये पळालं की ते ऑटोमॅटिक पळू शकतं. म्हणजे असं छकडीसारखं त्याला व्यायाम द्यायला लागतं, पुणे घालायला लागते, असं काहीच नाही. त्याच्या मनाने पळायला पाहिजे, माराने नाही पळायला पाहिजे की त्याला फटकाय म्हणून पळतो असं काय नाही. इथं पळायचं म्हणजे त्याच्या मनावर पळायचं ना.